अशी ताजी भाजी झाडावरची काढायची आणि खायची मस्त. आपल्याकडे परागीकरण करावं लागतं का? आणि हे पिवळं फूल गोंड्याचं हे पहिलं बघा, हे तुम्ही ओळखता काय म्हणतात ह्याला? अच्छा, ह्या नवीन धरलेत काय? हे बघा नवीन, हे बघा चंगू मंगू बघा झोपलेत कसे. आता राऊंड वगैरे मारून आलेत, शेरूला बांधून ठेवले. आणि चूल बघा आपली मांडले, काल संध्याकाळी मांडून ठेवले, अजून काय पेटवले नाही, इतक्यात नाही पेटवायचे. पितृपक्ष चालू आहे ना, म्हणून पितृपक्ष होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर मग आपण त्या चुलीचं उद्घाटन करूया. आता बाहेर मांडले चूल जुनी पडवीमध्ये, खायची पण थोडी 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 कमी कमी देऊन थोडं. हां चला आता चहा दिला कुणालच्या बाबांना. आणि बघा चूल आहे ना आपल्या पूर्वीच्या जागेवर आता पेटवले, थोडी दिवाळापासून लांब पेटवले. बघू आता पाणी आता तापवायला हवंच ना आपल्याला. आणि पाऊस पडतोय का? पाऊस तर त्या साईडला घ्यायला पाहिजे होती, थोडीशी तिकडं सरकव. नाही इकडे इथंच आहे, इकडनं वरनं ते काय ते लावतायत. हा तिथून निघालतं पाणी ना, मग लावताय काय नंतरला सरकवूया. पाऊस पडतोय ना आता, परत पाऊस चालू झाला ना, जोरात नाही पडत पण बारीक बारीक पाऊस की नाही चालू आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता आपल्याला थोड्या वेळ म्हणजे आत्ताच एक 5 मिनिटांनी जायचं आहे बागेमध्ये. बागेत आपला नवीन भाजी एक तयार झालेली आहे, ती तुम्हाला मी दाखवते. आणि थोडं काहीतरी तयार झालं ते म्हटलं काढून घेऊया. केळीची बागसुद्धा आपली खूप छान अशी बहरले, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. परत नवीन पोसवलं ना केळ, हां पुन्हा नवीन आहे ना, 2-3 केळे ना पोसवलं, त्या पण तुम्हाला दाखवते. आणि एक घड बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला, खाली कोसळला होता, तर पुन्हा काल कोसळलेला. आणि मला असं वाटतं की 1-2 दिवसात तो पण तयार होऊन जाईल. तयार झाली, सुरुवात झाली त्याला तयार व्हायचं. म्हणजे छान छान असं बागेमध्ये सगळं तयार होतंय आता. पण काय होतंय आता, हे बघा हे काम चालू आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं जरा दुर्लक्ष झालेलं आहे. दुर्लक्ष म्हणजे काय की वेळ मिळत नाही, इकडे पण थोडंसं लक्ष द्यावं लागतं. पण म्हटलं आज करूया. हे आज आहे ना आपलं बांधकाम म्हणजे सुट्टी घेतली त्या काकांनी, त्याच्यामुळे आज आहे वेळ आपल्याकडे, तर इथे म्हटलं थोडंसं जरा लक्ष घालूया बागेमध्ये. आणि कुणाला पण सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं करूया असं. आणि सगळ्यात आधी तुम्हाला आता शेरूचं सांगते. शेरू एकदम मस्त खाया प्यायला त्याने सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आता जाम खुश आहोत. हां म्हणजे सगळं आता खायला तो मागतोय समोरून, सगळं द्या खायला म्हणून. पण त्याला आता कसं एकदम असं देत नाही, थोड्या प्रमाणामध्ये आता द्यायला की नाही सुरुवात केलेली आहे. पण त्याला आता भूक वगैरे लागते. नाही तर गेले 5-6 दिवस झाले ना, म्हणजे खूप असं खायला त्याने खाण्यापिण्यात त्याने सोडलं होतं. त्याची तब्येत त्याने साप उतरलेली आहे, साप बारीक झाला आहे. पण खूप असा ॲक्टिव्ह झाला आहे कालपासनं, खूप म्हणजे खूप. कालपासून धावायला, उड्या मारायला, धावायला त्याने जसा होता ना पूर्वी तसं त्याचं सुरुवात झालेली आहे असं. आणि डॉक्टरांचं तुम्हाला मी म्हणाली होती बघा कालच्या व्हिडिओमध्ये की डॉक्टर येणार तर शेरूला बघायला. पण म्हणजे काल तुम्हाला सांगायला मी विसरून गेले, माझ्या डोक्यातनं निघून गेलं. डॉक्टर काय ते आलेले नाही आहेत, त्यांना मी कॉल केला होता. पण काय झालं की ते कुठेतरी बाहेरगावी गेले. बाहेरगावी म्हणजे कुठे दुसऱ्या कर्नाटकला का कुठेतरी बोलले ते. हां नाहीतर येणार होतं काल ते, तर आज येतो असे म्हणाले. जर का आले ना तर दाखवून तर घ्यायचंच आहे, चेकअप करून घ्यायचं आहे शेरूचं आपल्या, म्हणजे आपल्या मनाची काळजी की नाही दूर होईल. पण खूप मी तर म्हणेन ना 100% रिकवर झालेला आहे शेरू, बऱ्यापैकी रिकवर झाला. त्याच्यामुळे आम्हाला अशी चिंता नाही. आता सकाळी बघा राऊंड वगैरे मारून आलेला आहे ना, त्याच्यामुळे आता बघा गाढ झोपलेला आहे. आणि दही भात असं ना ते खाल्लं, त्याने ताक भात दिलं होतं ते थोडंसं. चिकन पण थोडं 2 दिवस त्याला थोडं कमी द्यायचं चिकन. हां कमी प्रमाणात जेवण द्यायचं तर जास्त एकदम, कारण त्याने भूक कशी कमी झाली ना, एक 5-6 दिवस जेवलेलं नाही ना, त्याच्यामुळे भूक थोडीशी कमी झाली. म्हणजे थोड्या प्रमाणात म्हटलं देऊया, होईल तो आता व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे आम्ही पण आता जाम खुश आहोत असं. तर चला जाऊया बागेमध्ये, पटापट सगळं काय ते काढून घेऊया. कामाचं बघा नियोजन चाललंय. कुणाला जरा सांगितलंय की हे जरा इथे बघ, आम्ही मागच्या साईडला जातोय 2 जण. चला कटर घ्या चला. हे बघा इथे ना सगळं ते कोपऱ्याने सगळं ना औषध मारले, ते पिवळे पडले ना, ते सगळं बघा कोपऱ्याने औषध मारून टाकलंय. ते आता एक 4-5 दिवसांनी मरून जाईल ते. मरायलाच झालंय ते, हां फुकटलं. सगळं आधी ना घराभोवती सगळं जरा साफ करून घेते, कारण खूप घाण दिसतं ना. खेचलंच ना ते, खेचायचं बघ आपलं आहे त्याच्यावर खेचलं की सगळं उठून येणार ते. तर आपण बघा मागच्या पडवीमध्ये आलोय आणि आपल्या बागेतली नवीन भाजी तुम्हाला मी दाखवते आता. तर शिराळी बघा धरायला आता सुरुवात झालेली आहे, बऱ्यापैकी छानपैकी धरली. हे बघा काय मस्त झालं शिराळी ही बघा. बघा जवळून
तर एक मला वाटतं 4-5 शिराळी धरलेत ना आपल्या बागेमध्ये. आहे तशी 7-8 आहेत, पण ती बारकी बारकी नाही करायची. आता मोठी ती काढून घेऊ ना, तयार झाली ती चांगली. आणि वेल पण खूप छान झाली ना ही. वेल मस्त झाली शिराळ्याची आपली. किती 2 वेली लावल्यात का? 2 आहेत. हां 2 वेली आहेत बघा. तर शिराळी इकडनं पहिला काढून घेऊया आपण. ह्या साईडला पण आहेत हा. इथे पण बघा हे जामच्या झाडामध्ये पण गेले ना शिराळीची वेल. ती काही वाढत वाढत जाते कुठे, पण तिथे पण एक धरलेलं आहे. हां हे बघा काय मस्त बघा तयार झालेत बघा. अशी ताजी भाजी झाडावरची काढायची आणि खायची मस्त. केवढे मोठे लांब लचक एकदम छान तयार झाले. शिराळी बघा काढून घेतली. आता हा भोपळा बघा हा तयार झालेला आहे. आता हा काढून घेऊया. पिवळा पडलाय ना हा बघा. काढायच्या याला झालाय, तयार झालाय तो एकदम मस्त. ह्याला पण ते परागीकरण केलं का आपोआप झाला होता? परागीकरण केलेलं आहे सगळं. बहुतेक आपल्याकडे परागीकरण करावं लागतं, कारण इथे हे दोघं पण धावत असतात ना. चला भोपळा पण निघाला. भोपळा बघा काढून घेतला. आता तुम्हाला मी पडवळ दाखवते. आपल्या बागेमध्ये म्हणजे 2-3 बियाणं रुजवलं होतं आणि लांबडी पडवळ पण रुजले. ही बघा वेडी वाकडी झाली दिसते. आम्हाला असं वाटलं की फक्त विलायती पडवळच आहे आपल्याकडे, पण लांबडी गावठी पडवळ नाही बोलतात तिला, ती सुद्धा आहे बघा. आणि धरायला बघा सुरुवात झाली. ती वेल सगळी नारळावरती गेली बघा ना. छान झाले. पण आता हळूहळू आपल्याला ही भाजी पण मिळेल. एक 4-5 दिवसांनी तयार होईल ती. हां आहेत, पण बारक्या पडवली पण 1-2 तयार आहेत. बारक्या पण धरलेल्या आहेत. इथे मी आता फळ काल तिकडे त्या साईडला बघितलं पण मी बघितलंय मोठं झालं. आता बघा इथे आपण आलोय. आपली कारल्याची वेल आहे तिथे. तर कुणालच्या बाबा आतमध्ये चाललेत ते कारली तयार झालेत आपल्या बागेमध्ये. आणि एक बघा बाहेर लटकताना तुम्हाला दिसतंय ना, ही आहे ना. काढून घेऊया आपण. आणि आपल्या बागेमध्ये काकड्या पण तयार झालेल्या आहेत, ते पण तुम्हाला दाखवते मी. हे बघा कारली मस्त अशी ताजी. सगळं ना कारली काढून घेतो आधी. खूप छान छान आपल्या बागेमध्ये सगळं तयार झालेलं आहे. तुम्हाला मी आता दाखवते काकडी. तर ही बघा छोटीशी काकडी आता धरायला की नाही सुरुवात झालेली आहे. आपल्या बागेमध्ये यावर्षी काकड्या की नाही लेट आहेत. तुम्हाला मागे सांगितलं होतं बुलबुल पक्ष्यांनी बघा सगळ्या फुलं म्हणजे खाल्ली होती ना, त्याच्यामुळे आपण ही नेट बांधली आता. आणि आता बघा हळूहळू काकड्या की नाही धरायला सुरुवात झालेली आहे. आता काही दिवसांनी आपल्याला काकड्या सुद्धा खायला मिळतील. तर ही बघा ही छोटीशी काकडी, ही बघा इथे पण धरलेली आहे. इतक्या सुंदर झाल्यात ना सगळ्या वेली. काकडी, कारली, तोंडली मस्त अशा भरल्यात आता. आणि मला वाटतं काही दिवसांनी भरपूर अशी भाजी मिळेल आपल्याला. म्हणजे आज पण छान अशी भाजी मिळाली, तुम्हाला दाखवते मी. हे पाऊस कमी झाला ना त्याच्यामुळे आता कसे फुलं वगैरे भरपूर की नाही धरायला सुरुवात झालेली आहे. गिलकीची वेल आपली बघा लावलेली आहे ना, ती पण छान भरले. फुलं यायला सुरुवात झालेली आहे आता. आणि मला वाटतं पुढील काही दिवसामध्ये म्हणजे 8 दिवसामध्ये गिलकी पण ना आपल्याला मिळायला की नाही सुरुवात होईल. गिलकी म्हणजेच पारोशी घोसाळी बघा म्हणतात ना, ती भाजी. हां छान झाले, मस्त झालेले आहेत वेली. चला आता तुम्हाला दाखवते भाजी. आपण किती भाजी काढले ते पटकन दाखवते तुम्हाला. ही अशी भाजी जेव्हा निघते ना असं खूप असा आनंद होतो आम्हाला असं. आपली आजची आपल्या बागेतली भाजी. तर आजची नवीन भाजी शिराळी, जी पहिल्यांदाच बघा आपण काढली. वांगी काढलेली आहेत आणि कारलेसुद्धा भरपूर निघालेले आहेत. भोपळा काढलेला आहे. आणि हे तमालपत्राचं झाड आहे ना आपलं, त्याची फांदी ना तिकडे कट झाली होती, तर ती पण काढून घेतली. ही पानं आपल्याला काही वापरायला होतील. आणि इथे बघा फुलं बघा, ही आपल्या बागेतली फुलं. आणि हे पिवळं फूल गोंड्याचं हे पहिल्यांदा आपल्या बागेतनं म्हणजे आज काढलेलं आहे. आणि ह्याच्या आधी ते केशरी कलरचे आहेत ना, ती काढून झालेले आहेत भरपूर वेळा. आणि ह्याचं बियाणं की नाही आपल्याला तयार करायचं आहे आता. आणि जास्वंदीसुद्धा बघा आता हे पहिलं फूल काढलं आहे, फुलाला सुरुवात झालेली आहे. चाफा वगैरे, तर इतकी फुलं वगैरे अशी काढून घेतली. आपल्याकडे भाजी आठवड्याची झालेली आहे. 4-5 दिवसाची भाजी एकत्र आलेली आहे. हां म्हणजे 15 दिवसाची भाजी आहे ती. बघ ना. वांगी पण पडवळ पण भरपूर आहे. पडवळ नाही कारली आणि शिराळी बघ 5-6 शिराळी. आणि आता हे पडवळ पण मिळेल ना, 4-5 दिवसांनी पडवळ पण तयार होईल. पडवळ आठवड्याभरात चांगल्या तयार होतील. आणि काकड्या पण आता काढायला होतील ना आठवड्यात. काकड्या 2-4 निघतील. हां 2-4 पडवळी निघतील.
होतील त्या पुढच्या आठवड्यात. हां म्हणजे असं सुरुवात झाली आता निघायची. आता कसं आता म्हणजे आता भाज्या आलटून पलटून भेटत राहणार. आता एखादी ह्याची भाजी केली ना, कसली कडधान्याची घरातल्या वाटाण्याची, तर मग भाजीला बाजारात जायची फक्त टोमॅटो मिरच्या पाहिजे, बाकी काय भाजी लागणार नाही. टोमॅटो पण आम्हाला लावायचं आहे. आता बघा पाऊस कमी झालाय ना, तर बियाणं आणून आपण लावणार होतं. तर बाजारात फेरी झालं की आम्ही घेऊन येणार आहोत बियाणं. आणि ते आता ही अर्धा किलो आहे माहिती आहे किती झाली बघ, अर्धा किलो हे नाही. मस्त छान आहेत बघ, तुटणार लगेच तोडलं की, ताजी ना. चला आता हे घरात घेऊन जाऊया. आणि चला आपलं आता बागेतलं काम करायला घ्यायचंय. कुणाला ना पुढच्या दारात करतोय काम. आता म्हटलं आपण हे इकडचं समोरचं ना साफ करायला घेतोय आम्ही दोघं जण. हे सगळं मी आता उचलून ठेवते घरात. तर पाऊस बघा आता भरून आलेला आहे. कधी पण पाऊस कोसळेल. म्हटलं पाऊस नाही आहे तोपर्यंत पटकन थोडंसं म्हटलं रान आहे ना, म्हणजे हे इकडचं आहे ना, त्याच्यामुळे पटकन साफ करून घेतो. आज वेळ सुद्धा आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे पटकन आहे ना होऊन जाईल असं. हा कुणाला घेतलंय ना पुढच्या साईडला. मी इकडचं काय काय ठिकाणी लय मोठे मोठे. तर तुम्हाला मी आता ना एक वेल दाखवते. बघा हे तुम्ही ओळखता काय म्हणतात ह्याला, कारेटे. आपण बघा दिवाळीमध्ये याचा वापर करतो ना, पहिल्या आंघोळीच्या दिवशी बघा फोडतात ना पायाखाली, ते आहे. आणि ह्याची वेल आहे ना आपल्या आड्यामध्ये भरपूर आहेत. ती बघा अशी पिवळी फुलं असतात. काकडीला कशी फुलं येतात त्याच पद्धतीने ह्याची पण फुलं असतात. आणि सेम काकडीची वेल, म्हणजे आपल्याला माहिती पण पडत नाही ही कारेट्याची वेल आहे की काकडीची. म्हणजे कोणाला पण असं वाटतं की काकडीचीच वेल आहे. नवीन माणूस त्याला काकडीचीच वेल वाटते. हां तर हे बघा हे धरलेलं आहे. ती आता मोगऱ्याच्या ह्याच्यामध्ये होती, ती मी आता काढून टाकली. आपल्या आड्यामध्ये भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे म्हटलं एवढं ठेवून काय उपयोग नाहीये असं. खूप साऱ्या धरतात आणि खूप रुजतात खूप रुजतात. या वेळी लागला तरी कडू कडू होऊन जातो हात, कडवट असतं ना ते. तर बघा ही काढली अशी वेल सेम बघा तशीच आहे. बघा काकडीची पानं पण अशीच असतात असं सगळं आहे. तर बऱ्यापैकी रान बघा आता इकडचं काढले साफ भरपूर. बापरे खूप गवत होतं, पण बऱ्यापैकी भाग आता मोकळा झालेला आहे. आभाळ पण बघा आता भरून आलेलं आहे. पाऊस कधी पण कोसळेल. आता आपण पटकन जाऊया केळीच्या बागेमध्ये. तुम्हाला मी केळीची बाग आपली दाखवते. नवीन बघा केळी पोसरत ना त्या. चला पाऊस आला तर ते राहून जाईल नाही तर मग. तर हा बघा हा एवढाच परिसर साफ केला, किती मोकळं झालं बघा. भरपूर असं गवत तरी निघालं. ढीग निघसा लागलाय गवताचा, तो बघा तुम्ही बघितला असेल ना. हा बघा. हां आणि आता आपण चाललोय बघा केळीच्या बागेमध्ये जातोय. पाऊस येईल कधी पण, पाऊस भरलाय आता. वेलची केळी ना, ही बघा वेलची केळी आता इथे आहेत, लांब आहेत ना. ह्या 3 तयार एकदम होणार आहेत. हा हा ही बघा म्हणजे अशी उजळायला की नाही सुरुवात झालेली आहे त्या केळी. जवळच आहे ही का हाताला बघ. येईल का तुझा प्रकाश काय माहित नाही. बघ कसा. हा तो बघा तो जवळच आहे एकदम. वाकून आले खाली. हा बघा हा दुसरा घड. आपल्या केळीच्या घडाला ना माती घालायची, त्याच्यामुळे आपले घड आहेत ना लहान लहान येतात. ते माती कशी भरपूर घातली ना, माती खत, हा मग ती कशी व्यवस्थित होऊन जाईल. माती खत घातलं पाहिजे. हा तेच. हे आपलं कडीपत्त्याचं झाड बघा कसं मस्त असं बहरलंय, छान असं मोठं झालेलं आहे कडीपत्त्याचं झाड. त्याला ऊन नाही लागत, खराब झालं पाऊस. हा आता पहिला कडीपत्ता काढायला पाहिजे. हे नवीन धरलं बघ. अच्छा ह्या नवीन धरल्यात काय. हे बघा नवीन 2 पोसवलेला. हा रंग बघा पोपटी कलर बघा किती छान वाटतं ना बघायला. आता ही एक आता असा इथून फोटो मार किती केळी दिसतात बघ. हा छान वाटतं. सई सगळीकडे जिकडे तिकडे केळीच केळी झाले आपल्या बागेमध्ये. केळी. ही फक्त बघा छोटी आहे कारण खत नाही ना, खत आणि माती पाहिजे. आता घालायची माती आपल्याला. हा बघा हा घड एक तयार झाला, मग छानपैकी झालेलं आहे. असं माती घालणार त्याला म्हटलं पाऊस जरा गेला ना की नंतरला मग ही सगळी कामं करायची आपल्याला माती घालायची. इथे परत 2 घड आहेत बघा. याची पण सर्व रोपं केळी पोसवली आहेत, फक्त लहान लहान राहिली ती. हा आणि नवीन नवीन कोंब सुद्धा भरपूर आपल्याकडे येतात. केळीला काय पाणी भरपूर लागतं. हे बघा नवीन नवीन कोंब, हे बघा हे नवीन आलेले आहेत आणि आतमध्ये पण आहे अजून. हे पण सगळं आपल्याला साफ करायचं आहे. आता स्टेप बाय स्टेप सगळं करायचं साफ हळूहळू. हे बघा नवीन कोंब आलेले इथे. हे कसे आपोआप रुजतात ना केळीचे कोंब. पानवेल बघ कशी झाले. ही पानवेल काढून टाकली होती, भरपूर झाली. काढलेली होती ती पुन्हा बघा रुजले. इकडे सगळीकडे झालेली.
माझी केळ आणि ही बघा, ही केळ आपली कोसळली ती. काल हे बघ, हे खाल्ले केळचे बघ. नाही ते तसंच झालं ते. तसंच आहे ते. म्हणून ते झालं ते. अच्छा, हा हा. आता ही कधी काढायची ही? ही 2 दिवसात 2-3 दिवसात पिकणार ती. अच्छा, हा हा. उजळली ती बघ, पिवळसर झाली ती. हा म्हणजे ही 2 आता रोज आहे ना 2-3 दिवस लक्ष द्यायला लागणार येऊन. अच्छा, हा. कुठे पिकले का, पिकलेलं एक दिसलं ना हा. तर मग काढून घ्यायचं सरळ. अच्छा, हा हा. एखादं पिकलेलं दिसलं की काढून घ्यायची ते. कारण झाडावर पिकली तर बघ ती केळ्याच्या साली पण काळ्या नाही पडत आणि गोड लय लागतं. आता गेले कित्येक दिवस झाले आमच्या मागे कामाचा व्याप होता, हे बांधकाम होतं त्याच्यामुळे राहिलं होतं. पण आता लक्ष द्यायचं आपल्याला. हे सगळं पिवळं पडलंय. कसं पिवळं पडलं हे आता सगळं पिकून जाणार. चला जरा आता इथे बघूया पुढे कुणाला काय करतोय ना. कुणालने चक्काचक करून टाकलं. कुणालचं काम मात्र परफेक्ट असतं आपल्या. म्हणजे अगदी छान प्रकारे तो काम करतो. कुठलं पण काम असू दे, बागेतलं असू दे, घरचं असू दे, त्याचं ऑफिसचं असू दे, सगळं बारीक बारीक सगळं उपटून काढलं वाटतं. भरपूर छान. हा, छान काम करतो. इथे पण चिबूड एक धरलाय ना कुठेतरी. हा बघा, इथे एक चिबूड आहे धरलं, तुम्हाला दाखवते. हा हा बघा, हा चिबूड धरलाय. आणि एक चिबूड ना काल काढलाय, तुम्हाला दाखवते मी. आता ही वेल ना आम्हाला काढायची होती, पण धरलाय तर म्हटलं राहू दे, धरतात तर म्हटलं कशाला काढायची, त्याच्यामुळे तशीच ठेवलंय. मग आता असं छान साफ केलं बघा कुणालने, किती क्लीन करून टाकलं. अबे एवढं साफ करू नका, ते परत पाऊस पडला का हे होऊन जाणार, परत रुजणारच आहे ते. थोडंसं होतं ना माझं उरलेलं बागेतलं, ते मी करून घेतलं. आणि आता मी चाललेली आहे घरी, यांच्या नाश्त्याची वगैरे सोय करते. तर आजचा व्हिडिओ मात्र आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता हाईपसुद्धा करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.